तर कलांगण नावाचा तुझा स्वतःचा डान्स स्टुडिओ, नृत्याशीष नावाचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस. तर या प्रवासाबद्दल काय सांगशील? सो मला वाटतं की तसा तो ॲज अ बॅक डान्सर प्रवास सुरू झाला. गोईंग इन टू मग लीड डान्सिंग, गोईंग इन टू असिस्टंट, गोईंग इन टू कंटेस्टंट, असिस्टंट कोरिओग्राफर, जज, आणि मग ते सुरूच राहिलं. तर तेव्हा कुठेतरी हे क्रिएट करत असताना तुला माहिती आहे नेहमी असं वाटायचं की यार आपली एक स्पेस असली पाहिजे जिथे क्रिएटिव्हिटीला मला जास्त स्कोप असेल, किंवा जिथे मी कधीही रात्री मला असं वाटलं अचानक कधी कधी मला होतं असतं. म्हणजे तू माझ्या घरी येशील तर माझ्या बेडरूममध्ये असा एक 8x10चा मिरर आहे पूर्ण. माझ्या बेडरूममध्ये अख्खा मिरर आहे, बाजूला वॉल, एक मिरर वॉल आहे. कारण मला कधीही अचानक रात्री असताना मी गाणं ऐकताना मला असं फील होतं की मला काहीतरी सुचतं आणि मी ते कोरिओग्राफ करतो. सो ते क्रिएटिव्हिटी ना माझी बऱ्याचदा मी म्हणजे लॉकडाऊनच्या वेळेस खूप लोकांनी व्हिडिओज बघितले असेल. मी बेडरूममध्ये खूप व्हिडिओ शूट केले आपल्या घरातून बाहेर. तेव्हा लोकांना कळलं होतं माझ्या बेडरूममध्ये तो मिरर आहे. पण मला असं वाटतं की त्याच्यासाठी मग स्टुडिओ असलो पाहिजे आपला स्वतःचा. सो मुळात सगळ्यांचा असा हट्ट असतो की मुंबईमध्ये स्वतःचं हक्काचं घर असलं पाहिजे. पण माझा स्वतःला हा चॅलेंज होतं की आशिष, घर घेण्याआधी आपण स्वतःचं एक प्लेस घेऊया जी तुझ्या रेग्युलर लाईफची प्लेस आहे, म्हणजे जिथे तू रोज दिवस रात्र त्या जागेवर असतो, म्हणजे स्टुडिओ. सो मी घर घेण्याच्या ऐवजी मला वाटतं मी स्टुडिओ घेतला आणि स्वतःच्या कमाईने मी घेतला तो. आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय सेल्फ की मी जे काही लिस्टमध्ये लिहिलेलं होतं कॉलेजपासून की मला हे करायचं आहे, मी एक एक ते टेक करत चाललो आहे.